मी आजचे अध्यक्ष रेव्हरंड फादर डॉक्टर रॉबर्ट डिसोझा, आजचे प्रमुख पाहुणे सुदेश हिंगलाजपूरकर आणि आजचे आकर्षण बिंदू म्हणजे आपले सॅबीदादा परेरा या सर्वांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. नमस्कार आणि इसवी सन 2021 या नववर्षामध्ये सर्वांचं स्वागत. आणि त्याच वेळेला कोरोना उत्तर म्हणजे आमच्या सॅबीदादांच्या भाषेमध्ये कोरोना उत्तर 1 या काळामध्ये प्रवेश केल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन आणि त्याच वेळेला सगळ्यांना आरोग्यदायी शुभेच्छा. आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे. आनंदाचा अशासाठी की कालपर्यंत सॅबीदादांना आपण वसईचे पु ल देशपांडे असं संबोधित असू, परंतु आजपासून तशी गरज राहिलेली नाही, कारण सॅबीदादांनी मराठी साहित्य विश्वामध्ये आज स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांच्या आत असलेल्या सृजनशीलतेचा त्यांना शोध लागलेला आहे आणि ज्या वेळेला एखाद्या कलाकाराला आपल्या अंतरंगातील सृजनशीलतेचा शोध लागतो त्यावेळेला तो दिवस त्या कलाकारासाठी आणि या चौचाल काळासाठी देखील खूप आनंदाचा असतो. त्यामुळे आजचा दिवस आनंदाचा आहे. सर्वप्रथम मी आपल्या पाहुण्यांची ओळख करून देईन. तर विजन महाराष्ट्र फाउंडेशनचे संचालक आणि ग्रंथालीचे प्रकाशक श्री सुदेश हिंगलाजपूरकर. सुदेशजी यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर 2000हून अधिक पुस्तकांची प्रदर्शनं भरवलेली आहेत. तसेच 100हून अधिक त्यांनी ग्रंथदिंडी काढलेल्या आहेत. म्हणजे मराठी भाषा आज ज्या दयनीय स्थितीमध्ये आहे त्यामध्ये त्यांचं काम खूपच मोलाचं आहे. आणि 2006 साली त्यांना उत्कृष्ट कल्पकतेचा मटा सन्मान देण्यात आला. 2008 साली संत रोहिदास सामाजिक न्याय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. 2011 साली उत्कृष्ट संपादनासाठीचा आशीर्वाद पुरस्काराचे ते मान्यवर आहेत. तर असे हे आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले सुदेश हिंगलाजपूरकर यांचं आम्ही या वसईच्या सुजलाम सुफलाम भूमीमध्ये स्वागत करीत आहोत. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण प्रतिकात्मक वसईच्या हिरवळीत उमलून आलेली चाफ्याची फुलं त्यांना भेट म्हणून देऊया. त्यानंतर आपलं भाग्य म्हणावं म्हणजे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले बायबलचे गाढे अभ्यासक आणि खूप मोठे तत्ववेत्ते रेव्हरंड फादर डॉक्टर रॉबर्ट डिसोझा. डॉक्टर रॉबर्ट डिसोझा यांनी एलिया संदेष्टावर PhD केलेली आहे. तसं पाहिलं तर बायबलच्या जुन्या करारामधील माझे आवडते संदेष्टे म्हणजे नाथान आणि यशया. त्यांच्यामध्ये एक विशेषता आहे. नाथान संदेष्टाची विशेषता अशी आहे की मनुष्याच्या अंतरंगामध्ये जी सत्सद विवेकबुद्धी आहे त्याला टोचणी देण्याचं काम त्याने केलेलं आहे. आणि यशया संदेष्टाची खूबी अशी आहे की प्रत्येक वेळेला सकारात्मकता आशावाद त्यांनी प्रकट केलेला आहे. म्हणजे जे लोक अंधारात चालत होते त्यांच्यावर प्रकाशाचा वर्षाव झालेला आहे आणि आम्हासाठी बाळ जन्मला आहे. तर असे हे माझे 2 आवडते संदेष्टे हे ज्यांच्या वाणीतून सतत निघत असतात, म्हणजे ज्यांच्या वाणीमध्ये आशावाद आहे, ज्यांच्या वाणीमध्ये सत्सत विवेकबुद्धीला लगाम देणारा एक अंकुश आहे, असे फादर डॉक्टर रॉबर्ट डिसोझा यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूया चाफ्यांची फुलं देऊन. आणि त्यानंतर तसं पाहिलं तर स्वागत करण्याची गरज नाही, परंतु थोडीशी मला ओळख करून द्यायला आवडेल. ओळखीची पण काही गरज नाही, सदुभाऊंना आपण सगळेच ओळखता. आजच्या कार्यक्रमाचा आकर्षणाचा विषयच तर तो आहे. सुरुवातीला ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं की तुला सूत्रसंचालनाचा भार सांभाळायचा आहे पण माझी स्तुती करू नकोस, मी सांगितलं की असं तुम्ही आज तरी बोलू नका, कारण जर उद्या तुम्ही मराठी साहित्य संमेलनाचे जर अध्यक्ष झाले तर आपल्या पूर्वजांचा वारसा चालवत त्या महोत्सवामध्ये तुमच्या विरोधात एखादी पुस्तिका मी वाटणार. तर त्यामुळे तुमच्यावर नेहमीच मी स्तुती करत राहीन की नाही हे मी सांगू नाही शकत. त्यामुळे आज जी स्तुती करत आहे ती तुम्ही पेलवून घ्या. तर काय असते,
कलेचा जो देह असतो, कुठल्याही कलेचा देह, त्यामध्ये जीव भरण्याचं जे काम करतात ते म्हणजे 9 रस. शृंगाररस, वीररस, करुणरस, अद्भुतरस, हास्यरस, त्यानंतर भयानक रस, बिभत्स रस, रौद्ररस आणि शांतरस. भरतमुनींनी आपल्या नाट्यशास्त्रामध्ये हे जे 9 रस दिलेले आहेत, मी त्याच्यावर विचार करत होतो आणि मला आढळलं की त्यांच्या अगदी मधोमध असा जो रस आहे तो हास्यरस, म्हणजे गणिताच्या भाषेमध्ये ज्याला मीडियन बोलावं असा तो हास्यरस आहे. हा हास्यरस ज्या ज्या कलावंतावर प्रसन्न झालेला आहे, तुम्हाला सांगतो त्या कलावंतांसाठी मला इतका हेवा वाटतो. अर्थात हा हेवा सकारात्मक आहे, हा भावाभावामध्ये असलेला हेवा आहे. म्हणजे जसं पद्मा गोळेंनी म्हटलेलं आहे, तुझ्या संगतीसोबती भांडलेही किती कदा, वाढे भांडून ममता पटे आज, तसा हा हेवा आहे. हा हेवा अशासाठी वाटतो की ज्यांच्यावर हास्यरस प्रसन्न झालेला आहे, आपल्या आजूबाजूचे जे सगळे रस आहेत ते तो आपल्या कवेत घेतो आणि तो त्या कलाकाराला बहाल करतो. तर असा हास्यरस ज्यांच्यावर भरभरून प्रसन्न झाला असे आमचे सॅबी परेरा. सॅबी दादा वयाने माझ्यापेक्षा थोडेसे मोठे, त्यांना मी दादा बोलतो. एका अर्थाने ते माझ्या वडिलांचे शिष्य असल्याने मी त्यांचा गुरुबंधूच आहे. मी गंभीर लेखक, ते विनोदी लेखक. मी जेव्हा आमच्या लिखाण शैलीची चिकित्सा करतो त्यावेळेला मला एक आढळते की आम्हा गंभीर लेखकांची जी शैली आहे ती एखाद्या ठोकळ्याप्रमाणे खालपासून वरपर्यंत शोकरस आणि शोकरस. परंतु सॅबीदादांच्या शैलीचं जेव्हा मी अवलोकन करत होतो तेव्हा मला समजलं की त्यांची जी शैली आहे ती एखाद्या पिरॅमिडप्रमाणे आहे. त्याचा जो पाया आहे तो शोकरसामध्ये भरलेला आहे, परंतु त्याचा जो कळसबिंदू आहे तो करुण रसामध्ये सामावलेला आहे. त्यामुळे त्यांना वर्सेटाईल आर्टिस्ट असं आपण म्हणू शकतो. मग ती कला संगीत असू द्या किंवा साहित्य असू द्या, ज्यांच्यावर हास्यरस प्रसन्न आहे, इतर सगळे रस आपसुकच त्यांच्यापर्यंत येत असतात. तर असा हा आजचा कार्यक्रम आहे. आणि पुस्तकार्पण आज आपण करणार आहोत लोकांसाठी. पुस्तकाचं ओके. तसेच ग्रंथालीचे धनश्री धारप आणि धनंजय गांगल हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करेन की त्यांना देखील चाफ्याची फुलं देऊन त्यांचं आपण स्वागत करूया. मान्यवरांना मी पुढे येण्याची विनंती करतो. गेल्या 10-12 वर्षांपासून माझं एक स्वप्न आहे
स्वप्न अशासाठी म्हणतो की जसं टपालकीमध्ये कुठेतरी मी वाचलं होतं की जोपर्यंत आपल्या स्वप्नाला कर्तृत्वाचा परिस्पर्श होत नाही तोपर्यंत स्वप्न हे स्वप्नच राहतं. त्यासाठी स्वप्न हे स्वप्न असं आहे, सकाळी 4 वाजता उठावं, चांगल्या प्रकारे स्नान वगैरे झाल्यावर हातात तानपुरा घ्यावा, 1 तासभर खर्जातील स्वर आळवावेत आणि त्यानंतर 1.5 तास योगाभ्यास करावा, 1 तासभर साहित्याचा अभ्यास करावा आणि त्यानंतर नून सेशन असल्यामुळे कॉलेजला निघून जावं. पण झालं असं की माझा अलार्म वाजायला लागला की मी तो अलार्म बंद करून झोपू लागलो. हळूहळू त्या अलार्मची सवय मला देखील झाली, माझी देखील सवय अलार्मला झाली. अलार्म आपला वाजत राही, मी आपला झोपून राही. अलार्म वाजून थकला की तो देखील बंद पडे. मग मी 8 वाजता उठू लागलो. उठल्यानंतर 1 तासाभराचा माझा जो रियाज आहे तो झाला. त्यानंतर मग 1.5 तासाचं योगा झालं. त्यानंतर मग कॉलेजला जाण्यासाठी निघालो आणि मग अंधेरी स्टेशनला पोहोचेपर्यंत 12 वाजायचे आणि ते तसेच 12 वाजायचे माझ्या साहित्यिक अभ्यासाचे. प्रत्येक व्यक्तीचं असं काही ना काही स्वप्न असते, परंतु आपली जीवनशैली ही अशा काही प्रकारे नटलेली आहे आणि बहरलेली आहे की ते स्वप्न कधी पूर्णच होत नाही. असंच एक स्वप्न सदुभाऊंनी देखील पाहिलं होतं आणि ते स्वप्न त्यांनी आपल्या जिमनास्तिक या एका पत्राद्वारे खूप सुंदर प्रकारे प्रकट केलेलं आहे. तर जिमनास्तिक ह्या त्यांच्या पत्राचे वाचन करेल डॉक्टर रिबेका दोडती. जिमनास्तिक. प्रिय मित्र दादू यास, सदू धांदरफळेचा नमस्कार. आज सगळीकडे चंगळवाद बोकाळला असताना काही बाबतीत आपण मात्र खूपच मोजून मापून वागायला लागलो आहोत. लोक आपल्या हाताला हेल्थ बँड बांधतात आणि दिवसभरात आपण खाल्ले किती, चाललो किती, झोपलो किती, त्यातली साधी झोप किती आणि गाढ झोप किती या सगळ्यांचाच हिशेब ठेवतात. खरं म्हणजे ज्यांना गाढ झोप लागते त्यांना आपण किती वेळ झोपलो ह्याचा हिशेब ठेवण्याची काही गरजच नाही. आणि ज्यांना काही कारणांनी अशी शांत झोप लागतच नाही त्यांनी हातावर फिटबीट बांधून आपल्या चिंदीभर झोपेचा हिशेब ठेवणे म्हणजे दोड्डा गणेशने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर पुस्तक लिहिण्यासारखे किंवा गोविंदाने आपल्या शूटिंगच्या डेट सांभाळण्यासाठी मॅनेजर नेमण्यासारखे किंवा मनसेच्या आमदारांची सभा षण्मुखानंद हॉलमध्ये लावण्यासारखे आहे. खरं म्हणजे क्रिकेट, सिनेमा आणि राजकारण ही क्षेत्रे वगळून अर्थव्यवस्था, शेअर मार्केट आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रातील उपमाही मला देता आल्या असत्या, पण तेवढ्यावरून लोकांनी माझ्या मराठीपणावर संशय घेतला असता आणि भविष्यातले माझे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद धोक्यात आले असते. असो. यार दादू, आधीच या देशात इतक्या जाती जमाती होत्या, त्यात आता अशा खाणे, पिणे, झोपणे, चालणे, आराम, व्यायाम, द्वेष, प्रेम असं सारं काही मोजून मापून करणाऱ्या हेल्थ कॉन्शियस जमातीची भर पडली आहे. माझं असं निरीक्षण आहे की सॅलरी कॉन्शियस असलेला कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस जसा जसा उच्च मध्यमवर्गीय होऊ लागतो तसा तसा तो कॅलरी कॉन्शियस होत जातो. असा हा कॅलरी कॉन्शियस माणूस कुणातरी 6 पॅकोत्सुक मित्राच्या, 0 फिगरोत्सुक मैत्रिणीच्या किंवा स्वयंमेव मृगेंद्रता असलेल्या डायटिशियनच्या तावडीत सापडतो. कालपर्यंत भजी, बटाटा वडे, गुलाबजाम, चायनीज असल्या चमचमीत पदार्थांवाचून ज्याचा दिवस जात नव्हता, आता त्याच खाद्यपदार्थात त्याला फक्त कॅलरीज आणि फॅट दिसू लागते. मग एकतर तो जिममध्ये जाऊन पैसे देऊन लोखंड उचलू लागतो किंवा मग आपल्याला जीभ नावाचं इंद्रिय आहे हेच विसरून दीक्षित, दिवेकर, किटो ह्यांच्या नावानं घड्याळाकडे, वजन काट्याकडे आणि कॅलरीच्या तक्त्याकडे पाहत आयुष्याची ICU करून टाकतो. मला या डायटिशियन लोकांची कमाल वाटते. माणसानं काय, कधी आणि कसं खावं हे एक डायटिशियन सांगतो, त्याच्या अगदी विरोधी असं दुसरं डायटिशियन सांगतो. दोघांकडेही आपण जे काही सांगतो तेच कसं शास्त्रशुद्ध आहे हे पटवून देण्याइतके, निदान तुम्हा आम्हाला कन्फ्यूज करण्याइतके वैद्यकीय शब्दभांडार असते.
ज्याच्याकडे असे वैद्यकीय शब्दपांडित्य नसते, तो पुराण कथापासून इसाप नीतीपर्यंत कसलाही आधार घेऊन आपल्याला गिराहीक बनवण्यात रामदेव असतात. माणसानं जेवणात फक्त मीठ सोडलं तर 100% आजार होणारच नाहीत सांगणारे, फक्त तेल सोडलं तर यच्च यावत आजार बरे होतील म्हणणारे, आगीवर शिजवून खाणं सोडलं तर जंगलातल्या प्राण्यासारखे निरोगी होण्याची खात्री देणारे, मेटाबॉलिझमची भीती दाखवणारे, ग्लुकागॉनचा भागलबाव उभा करणारे, दिवसाला 2 वेळा 55 मिनिटं खायला सांगणारे, दर 2 तासाला चिमूटभर खायला सांगणारे, असे तऱ्हेतऱ्हेचे डायटिशियन भेटतात. आणि गंमत म्हणजे अमुक एक डायटिशियन जगात कसा भारी आहे हे सांगणारा भक्त संप्रदाय देखील त्यांच्या पाठी जमा होत जातो. दादू, तुला सांगतो, व्यायाम डाएट असलं काही करायचं नाही हा माझा ठाम निर्धार असला तरी माणूस हा स्खलनशील प्राणी आहे. श्रीलंपटपणाचा आपल्यावरील आरोप झापण्यासाठी असलं काहीतरी भारदस्त लिहावं लागतं. त्यामुळे ऑफिसमधील मैत्रिणीच्या नादी लागून मीही एक दिवसभर उपवास आणि मांजर पाळतात तसं डाएट पाळलं होतं. घरी आल्यावर डाएट करणं तेरे बस की बात नाही आहे असं मला खिजवणाऱ्या माझ्या मुलीसमोर फुशारकी मारली होती. पण भूक अनावर झाल्याने मध्यरात्री उठून स्वतःच्याच घरातले ड्रायफ्रूट चोरून खावे लागले आणि मग त्याच रात्री पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांच्या साक्षीनं शपथ घेतली की जोपर्यंत दर 2 तासाला 55 मिनिटं तेलात तळलेले चमचमीत पदार्थ खायला सांगणारा डायटिशियन भेटत नाही तोवर डाएट या प्रकाराला हात तोंड काहीच लावायला नाही. तोच प्रकार व्यायामाचा. अरे दादू, माझा असा अनुभव आहे की रात्री झोपायला जाईपर्यंत जे आपल्याला सहज जमेल असे वाटते, मात्र सकाळी अशक्य आहे वाटते, त्यास व्यायाम असे म्हणतात. मी व्यायाम करायचं ठरवलं नाही असा एकही दिवस मावळला नाही आणि मी उठून व्यायाम केला असा एकही दिवस आजवर उगवला नाही. थोडक्यात सांगायचं तर लहानपणापासूनच मी जिम किंवा व्यायामशाळा या संस्थेवर विश्वास नसलेला जिम नास्तिक आहे. आताही आपल्याला फुगलेल्या पोटासाठी आपण जिममध्ये जाऊन घाम गाळून जिमच्या मालकाचे खिसे फुगवायचे हे काही मला पटत नाही. मी सकाळी उठल्यावर झोपेचा थकवा जावा म्हणून तासभर आराम करतो. कधी चुकून व्यायामाचा विचार मनात आलाच तर तो विचार पूर्णपणे निघून जाईपर्यंत डोळे मिटून पडून राहतो. माणसाचा एक स्वभाव असतो, आपल्याला जे काही मिळालं नाही ते आपल्या मुलांना मिळावं असं आईवडिलांना नेहमी वाटत असतं. उदाहरणार्थ परीक्षेत चांगले गुण. माझ्या वडिलांचे शरीर फारसे पिळदार वगैरे नसल्याने निदान आपल्या मुलाने तरी व्यायाम करावा, चांगली 6 पॅक बॉडी बनवावी अशी माझ्या वडिलांची खूप इच्छा होती. त्यांनी बळे गावाजवळच्या व्यायामशाळेत पैसे भरून माझं नावही घातलं होतं. पण व्यायामाला जाण्यासाठी सकाळी लवकर उठणे मला एकदाही जमलं नाही. त्यासाठी मी रोज वेगवेगळी कारणं सांगायचो. एकदा तर मी सांगितले की बाबा, सकाळी लवकर उठणारे लवकर मरतात म्हणे, कोंबड्याचंच बघा की. आणि मग या चोंबडेपणासाठी मी वडिलांचा मारही खाल्ला. पण दादू, तुला सांगतो, मारून ठोकून वटणीवर यायला मी काही टीव्हीचा रिमोट होतो काय? आमचे काका म्हणायचे, देह देवाचे मंदिर. तुमचे शरीर जर स्वस्थ, निरोगी आणि मजबूत नसेल तर परमेश्वर त्यात कसा राहणार? अरे दादू, हल्ली जेव्हा केव्हा मी स्वतःला आरशात पाहण्याची हिंमत करतो तेव्हा ऐन पोटावर ताणलेल्या बटनामधून बाहेर डोकावणाऱ्या गंजीफ्राकसारखी एक शंका माझ्या मेंदूत डोकावते की शरीर हे जर मंदिर असेल तर माझ्या शरीरातील देवाने आपल्या भवितव्याचा विचार करून ऋतिक रोशन किंवा टायगर श्रॉफच्या शरीरात पक्षांतर केले असेल का? माझ्या शरीरातून जाताना देवांनी सदुभाऊ सदैव आमच्या काळजात राहील अशी लोणकडी ठाप मारली असेल का? ऋतिक किंवा टायगरने त्यांना आपल्या शरीरात तिकीट दिलं असेल की त्यांच्यावरही नारायण नारायण करीत भटकायची वेळ आली असेल. लहानपणापासूनच कष्टाळू असण्यापेक्षा कष्ट टाळू असण्याकडे माझा कल होता. मैदानी खेळ, व्यायाम, कसरती या घामगाळू गोष्टींपेक्षा मला सिनेमाची खूप आवड होती. शरीर कमावायचा कंटाळा असल्याने अमोल पालेकर, फारुख शेख, संजीव कुमार असे बिनबॉडीचे लोक हिरो होऊ शकतात,
तर आपण का होऊ शकत नाही, अशी मी स्वतःचीच समजूत काढली होती. माझे मित्र मला सांगायचे, तुला सिनेमात जायचे असेल तर त्यासाठी चांगली शरीरयष्टी असणे जरुरीचे असते. पण मला मारधाड करणारा हिरो बनण्यापेक्षा इम्रान हाशमीसारखा अतिशय किसदार अभिनय करणारा ॲक्टर बनण्यात अधिक रस होता. शेवटी ना ॲक्टर झालो ना हिरो. आता तर परिस्थिती अशी आहे की पेट्रोल पंपावर मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरताना तो पंपावरचा पोऱ्या झिरोकडे बघा म्हणतो, तेव्हा डबल सीटला बसलेल्या माझ्या बायकोसकट आजूबाजूचे सगळे लोक माझ्याकडे पाहू लागतात. अरे दादू, आमचे सुरळीकर साहेब सांगत होते की माणसाने व्यायाम करण्यापेक्षा योगा, मेडिटेशन, सत्संग असलं काहीतरी करायला पाहिजे. हल्ली आजूबाजूला अनेक ठिकाणी अशी शिबिरं भरत असतात. तिथे हेच शिकवलं जाते की घरीदारी, ऑफिसात, समाजात, देशात जे काही चाललं आहे त्या चिल्लर गोष्टीचा त्रास करून घेऊ नका. मुळात त्याच्याकडे लक्षच देऊ नका. स्वकेंद्री व्हा, आत्म्याकडे लक्ष द्या, आनंदात राहा. माणसानं आयुष्य एन्जॉय करणं महत्त्वाचं, आनंदी होणं महत्त्वाचं. बाकी दुनिया गेली फॅट फ्री ऑलिव्ह ऑइल लावत. सांगायचा मुद्दा हा की व्यायाम करून तुम्ही आपली छाती कितीही इंच फुगवली तर फार तर तुम्ही सशक्त व्हाल, निर्भय व्हालच असे नाही. चरबी किंवा कॅलरी जळवणाऱ्या कसरती करण्यापेक्षा भीती पळवणारे काही व्यायाम करता येतील का हे पाहायला हवेत असे मला वाटते. भीती प्रत्येकाला असतेच रे. कुणी भूताला घाबरतो, कुणी देवाला घाबरतो, कुणी बायकोला, कुणी बॉसला, कुणी झुरळाला, कुणी कागदाच्या मतपत्रिकेला, तर कुणी पत्रकार परिषदेला घाबरतो. ही भीती नष्ट होण्यासाठी नक्की किती इंचाची छाती लागते हे कुणीतरी ठरवायला पाहिजे. पण पुन्हा प्रश्न असा आहे की कोण ठरवणार आणि कसे? बॅलेट पेपरने ठरवणार की EVM मशीनने? प्रश्न आरोग्याचा आहे. हू विल डिसाईड दिस? WHO. हू विल डिसाईड दिस? तुला कळले तर मला कळव. तुझा फिट बीट नसलेला जिम नास्तिक मित्र सदू धांदरफळे. सुंदर डॉक्टर रिबेका. लेखकाला अपेक्षित प्रत्येक अभिव्यक्तीला आपण यथोचित न्याय दिला. असं वाटत होतं आपल्या मुखातून सदुभाऊच बोलत आहेत. कसं आहे, माझ्यासाठी शब्दाचं महत्त्व खूप मोठं आहे. आपल्या बायबलमध्ये तर सांगितलेलं, बायबलचा स्थायी भाव आहे की प्रारंभी शब्द होता आणि शब्द देह झाला. हो, शब्दापेक्षा अजून एक श्रेष्ठ गोष्ट आहे, ती म्हणजे सूर. पण गेल्या वर्षी रानू मंडलच्या सुरांना मिळालेला लोकाश्रय पाहून सुरावरचा माझा विश्वास निघून गेला आणि त्यावर वहिनींनी स्टॅम्पच मारला आणि जगण्याचं दान दिलं. तर शब्द माझ्यासाठी का श्रेष्ठ आहेत? कारण शब्द आपल्या मनातील अमूर्त भावांना मूर्त स्वरूप देतात. समाजाच्या मनामध्ये जे अमूर्त विचार आहेत त्यांना सॅमीजींनी आपल्या टपालकीमधून मूर्त रूप दिले आणि टपालकीच्या प्रत्येक पत्रांना पुस्तकाचं मूर्त रूप देण्याचं काम ज्यांनी केलं त्या ग्रंथालीचे संपादक सुदेश हिंगलासपूरकर यांना मी आता विनंती करतो की त्यांनी या पुस्तकासंबंधात असलेले आपलं मनोगत शब्दांचाच आधार घेऊन व्यक्त करावे. नमस्कार. मी काही संपादक वगैरे नाही आहे, मी उत्तम चांगला संघटक आहे. नाही तर खूप गैरसमज व्हायचा. ग्रंथालय खूप मोठी संस्था आहे आणि याला एक मोठी परंपरा आहे. कुमार केतकर, अरुण साधू, दिनकर गांगल आहे. मी खरं इथे कार्यकर्ता म्हणून लागलो आणि हळूहळू त्या संस्थेचा आता मी मॅनेजिंग ट्रस्टी आहे आणि गेली आता 15 वर्ष मी स्वतः संस्था बघतो आहे आणि त्यातनं काही माझ्यातून चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. त्यात आता हे सॅबी परेरांचं पुस्तक आलेलं आहे, तर म्हणून मी आधी एक क्लॅरिफिकेशन दिलं आहे. नमस्कार. सॅबी परेरा यांचा टपालकी या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा फादर डॉक्टर रॉबर्ट डिसोजा यांच्या हस्ते होत आहे. आम्हाला ग्रंथालयाचा त्याचा आनंद होत आहे. आजची उत्सवमूर्ती सॅबी परेरा यांच्या पुस्तकाविषयी हा लोकसत्तेतला त्यांचा जो कॉलम होता त्याचंही ग्रंथालयाने केलेलं पुस्तक आहे. त्याला जी प्रस्तावना आहे ती किशोर कदम यांनी दिलेली आहे आणि तो किशोर कदम त्याच्या प्रस्तावनेत असं म्हणतो की मराठीतील
आजवर अनेक लेखकांनी विनोद हाताळला आहे, परंतु त्या हाताळलेला विनोद इतरांपेक्षा वेगळा आहे हे आवर्जून मला सांगावं लागेल. तुम्ही जर त्याची पूर्ण प्रस्तावना वाटली तर तुम्हाला कळेल की या पुस्तकात नक्की काय आहे. मी पुस्तकाबद्दल लेखक तर स्वतः बोलणार आहेत, फादरही बोलतील, त्यामुळे मी काही पुस्तकाबद्दल मी इथे कार्यकर्ते असल्यामुळे मी काय करणार आहे तर ग्रंथालय काय करते नक्की तुम्हाला सांगायला आलो आहे की ग्रंथालय काय करते आणि तुम्ही ग्रंथालयासाठी काय चांगलं हस्तलेखी देऊ शकता का किंवा कुठला उपक्रम राबवू शकता का ते मी सांगायला तर इथे उभा आहे. या पुस्तकाचं जे देखणं मुखपृष्ठ केलं आहे ते निलेश जाधवनी केलं आहे आणि आतली तेवढीच चांगली संपर्क चित्रही त्यांनी काढलेली आहेत. आता मी तुम्हाला थोडंसं ग्रंथालयाविषयी सांगणार आहे. ग्रंथालयाचं 46वं वर्ष आहे. ह्या 46 वर्षात आम्ही 1200हून अधिक विविध विषयांची पुस्तकं केलेली आहेत. मग त्यात उपरा असेल, बलूत असेल, विविध विषयांची पुस्तकं आहेत. आणि आता ह्या 1 मेला महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मी 3 मोठे खंड काढणार आहोत. एक जो खंड आहे पहिला तो साहित्य आणि संस्कृती या विषयाला वाहिलेला आहे. त्याचं संपादन आहे ते डॉक्टर रमेश अंधारेंनी केलेलं आहे. हा 600 पानांचा खंड आहे, तो आम्ही फेब्रुवारीत प्रकाशित करू. आणि दुसरा जो खंड आहे तो मराठी भाषेबद्दलचा आहे, त्याचं जे संपादन आहे ते श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केलेलं आहे. आणि तिसरा जो खंड आमचा आहे तो विज्ञान काय प्रगती केली महाराष्ट्राने, ते विवेक पाटकर आणि डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांनी त्याचं संपादन केलेलं आहे. त्याचं आम्ही ज्यावेळी प्रकाशन करू त्यावेळी आम्ही तुम्हाला जरूर कळवू. त्यानिमित्ताने मी काही चर्चासत्र आयोजित करणार आहोत. तुम्हाला ज्या विषयात गोडी असेल त्या विषयात तुम्ही त्या चर्चासत्रात भाग घेऊ शकता. तर आम्ही नक्की ज्या दिवशी करू त्यावेळी आम्ही तुम्हाला सगळ्यांना कळवू. हा लॉकडाऊनचा काळ होता. या लॉकडाऊनच्या काळातसुद्धा ग्रंथालयाने एकूण 35 पुस्तकं काढली आणि त्यातल्या एकूण 11 पुस्तकांची प्रकाशनं आम्ही फेसबुक आणि यूट्यूब या माध्यमातून केलेली आहे. दर शुक्रवारी आम्ही साहित्याच्या पारावर हा लेखक आणि वाचक असा भेटींचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. सकाळी 10ला तो असतो, तुम्ही तो जरूर बघावा. त्यात 2 लेखक असतात आणि 2 वाचक असतात. लेखक आपल्या जे पुस्तक आहे ती घडण्यामागची भूमिका सांगतो सगळी आणि वाचक त्या पुस्तकाबद्दल बोलतो. आत्ता आम्ही या दिवाळीचा जो आपला सीझन जो गेला त्या दिवाळी अंक जनरली दिवाळीत सगळे येतात. तर करोनाचं वातावरण होतं, दिवाळी अंक येतील का अशी एक स्थिती निर्माण झाली होती आणि आलेत तर ती वाचकांपर्यंत पोहोचतील का. तर ग्रंथालयाने एक दिवाळी अंकांची 5 दिवाळी अंकांची चांगली योजना केली होती आणि ते 5 चांगले दिवाळी अंक दिलेले होते. त्यात ऋतुरंग होता, अंतर्नाद होता, शब्दरुचीचा अंक होता. असे 5 अंक आम्ही 1000 रुपयात मेंबर्सना दिले आणि त्याला जोडून दरवर्षी मुंबई किंवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी दिवाळी पहाटचा कार्यक्रम होत असतो. मला वाटतं वसई आणि विरारमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होत असणार दिवाळीच्या वेळेला. तो होईल की नाही होईल असं सगळ्यांना वाटत होतं. तर म्हटलं आपण एखादा हॉल चांगला घेऊ, सेट लावू आणि एखादा विषय घेऊन दिवाळी पहाट करू. आम्ही पत्रास कारण की या नावाने दिवाळी पहाटचा कार्यक्रम केला होता. तो जगभरातल्या एकूण 12,000 मंडळींनी तो कार्यक्रम पाहिला. याची सगळी जी संहिता आहे ती अरविंद जगताप यांनी लिहिलेली होती आणि त्यात पवारांनी आपल्या आईला पत्र लिहिलं होतं आणि त्याचं वाचन केलं होतं. दुसरं पत्र हे देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं होतं आणि ते सगळ्या आपल्या रसिकांसाठी लिहिलेलं होतं. खरं तर आम्ही उद्धव ठाकरेंनाही म्हटलं होतं की तुमच्या घरात तसं कोणी संविधानिक पोस्ट घेतलेली नव्हती, तुम्ही एक आता ती जे पद जे स्वीकारलेलं आहे तुम्ही आपल्या वडिलांना तर एक पत्र लिहा की तुम्हाला काय वाटतं तिथे गेल्यावरती. पण समाऊ ते आम्ही काही पत्र मिळवू शकलो नाही, पण या कार्यक्रमाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पत्र होती आणि पत्राला जोडून गाणं होतं. तसाच आम्ही आत्ता वाचक दिन 25 डिसेंबरला साजरा केला. हा वाचक दिन म्हणजे दरवर्षी तिथे आम्ही कीर्ती महाविद्यालयाच्या पटांगणावरती करतो. लेखक आणि वाचक यांचं तिथे मनोमिलन म्हणा किंवा त्यांचा संवाद व्हावा आणि काही पुस्तकांची प्रकाशनं आम्ही तिथे करत असतो. मी म्हटलं तसं महाराष्ट्राचा हिरक महोत्सव होता, परंतु तो काही शासनही करू शकलं नाही किंवा काही कुठेही मोठासा कार्यक्रम झाला नाही. तर आपण या 25 डिसेंबरला काय करावं तर महाराष्ट्रावरती वेगवेगळी अशी गीतं लिहिलेली गेली आहेत, ती गीतं काही आणि त्याला जोडून एखादं स्क्रिप्ट लिहून घ्यावं. ते आमच्या अरुण जोशींनी लिहिलं. असा सांगीतिक कार्यक्रम आम्ही 25 डिसेंबरला वाचक दिनाला आम्ही साजरा केला आणि तिथे एकूण आम्ही 6 पुस्तकांची प्रकाशनं केली. दरवर्षी आम्ही नोबेल नगरीतील नवल स्वप्न जी नोबेल अवॉर्ड दिली जातात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमधली, ती ज्यांना ज्यांना मिळतात त्या सगळी जे शोध कुठला आहे हा कथेतनं मुलांना सोप्या स्वरूपात सांगावा. त्यासाठी सुधीर थत्ते आणि नंदिनी थत्ते
हे आम्हाला कथानुरूप ते पुस्तक लिहून देतात. ते आम्ही सातत्याने गेली 25 वर्ष 25 डिसेंबरला प्रकाशित करतो. दुसरं पुस्तक आहे रविराज गंधे यांचं माध्यमेत्रीतील माणसं. या पुस्तकाचं आम्ही तिथे पुस्तक प्रकाशन केलं. तिसरं पुस्तक होतं ते रवींद्र लाखेंचं नाटक एक मुक्तचिंतन, त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मगाशी म्हटलं तसं साहेब परेरा यांच्या टपालकीचं पुस्तक प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्याला नीलमताई गोरे होत्या, नंतर दीपक राज्याध्यक्ष होता, कलर टी व्हीचा जो आत्ता हेड आहे तो, आणि सौमित्र होता. असा आम्ही 2.5 तासाचा कार्यक्रम आमच्या त्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये घेतला. तुम्ही जर कधी 25 डिसेंबरला असाल मुंबईत तर आवर्जून आमच्या वाचक दिनाला भेट द्या. की कसं असतं तसं ठिकठिकाणी गेट टुगेदर चालावं. कारण हल्ली तुम्ही जर बघितलं असेल संमेलनांचं स्वरूप आहे ना हे जत्रेसारखं झालेलं आहे. आणि समजा तिकडे एखादा अध्यक्ष निवडला तर त्याच्या वादाच्या बातम्या खूप येतात आणि माणसं त्या वादात रमून जातात. म्हणजे तिथे असं काही लेखक आणि यांचा संवाद घडतो असं काही घडत नाही. ते आमच्या इथे तुम्हाला ते वाचक दिनाला अनुभवायला मिळतं. तर तुम्ही त्या काळात जर मुंबईत असाल तर आमच्या वाचक दिनाला जरूर भेट द्या. असाच वाचक दिन जर तुम्ही 25 डिसेंबरला इथे वसई विरारमध्ये केला तर आम्हाला यायला आवडेल. किंवा तुम्ही म्हणाला की एखादा वाचक दिन आपण इथे करूया तर ग्रंथालयाला ते नक्की येऊन तो साजरा करायला आवडेल. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेशजी. शब्दांच्या आणि साहित्याच्या प्रसारासाठी आपलं जे उत्तुंग कार्य आहे ते आपल्या प्रत्येक शब्दांमधून स्पष्टपणे व्यक्त होत होतं. पुनश्च आपले आभार. फादर दिब्रिटोंचं जे सुबोध बायबल आहे त्यामध्ये एक सुंदर वाक्य आहे. कुठल्या तरी एका प्रसंगामध्ये त्यांनी असं वापरलेलं आहे की शोकरस भक्तिरसाच्या घरी पाहुणा म्हणून आलेला आहे. त्यावेळेला बायबलमध्ये इतर कुठकुठले रस आहेत याचा मी शोध घ्यायला लागलो. मला सगळे रस दिसले. म्हणजे गीतरत्नामध्ये अक्षरशः शृंगार रस देखील ओतप्रोत भरलेला होता. परंतु त्या बायबलमध्ये उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत हास्यरस मला कुठे वाऱ्यालाही दिसला नाही. आणि आमच्या वसईमधील जे गंभीर रसावर लिहिणारे लेखक आहेत त्यांचे पितामह म्हणावेत म्हणजे आमचे रेव्हरंड फादर डॉक्टर डिसोजा. आजच्या कार्यक्रमाला हा हास्यरसाचा कार्यक्रम, त्यांना अध्यक्ष म्हणून बोलावणं, मला सूत्रसंचालन देणं, ह्यामागचं कोडं अजूनपर्यंत तरी मला काही उमगलेलं नाही. हां, तसा बायबलमधून एक हास्यरस काढण्याचा प्रयत्न सदुभाऊंनी नक्कीच केलेला आहे. की त्यांनी असं सांगितलेलं आहे एवा म्हणजे जी आदिनारी जी होती तिच्या हातच्या स्वयंपाकाला स्वर्गीय चव होती. आता ती स्वर्गीय चव कशासाठी होती हे ते पुस्तक वाचल्यावर आपणाला कळेल. त्यासाठी मी आता वेळ दवडत नाही. तर फादरांना बायबलमध्ये कुठे हास्यरस दिसला का हे माझं तुमचीच परंपरा पुढे नेणारा एक गंभीर लेखक म्हणून माझं कुतूहल आहे. आणि बायबलवर इतर जे विचार आहेत जे माणसाच्या उत्तुंग वाढीसाठी खूप पोषक आहेत आणि समाजाच्या विकासासाठी त्यांचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे, असे विचार फादरांनी आता आपणा सर्वांसमोर मांडावेत अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुदेश सर, आजचे खास सन्मान मूर्ती आपले सावी परेरा आणि स्टेज समोर बसलेले बरेचसे सन्माननीय व्यक्तिमत्वे माझ्या डोळ्यासमोर मला स्पष्टपणे दिसत आहेत. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, 23 डिसेंबरची सकाळ, मी कसल्या तरी कामामध्ये गुंग होतो आणि अचानक दरवाजावरती बेल वाजते. समोर सदू धांदरफळेकर. आणि त्यांना बघितल्यानंतर माझी कळी आपोआपच खुलली की आज म्हटलं असा कसा दिवस उगवलेला आहे. आमच्या गप्पा रंगल्या आणि त्यांनी सहज आजच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाविषयी मला सांगितलं. आणि हातामध्ये आपलं ते पुस्तक दिलं, टपालकी. ते पुस्तक तोपर्यंत क्रमाक्रमाने मी लोकसत्तेमधून थोडंसं वाचत होतो, जशी जी सदरे प्रसिद्ध होत होती तशी. परंतु प्रत्यक्ष पुस्तक वाचत असताना मनाच्या आभाळामध्ये एवढे ढग गर्दी करू लागले की मला काही सुचेना. जीवन जगण्याची अशी सुद्धा एखादी पद्धत असू शकते, जीवनाकडे पाहण्याचा असाही एखादा दृष्टिकोन असू शकतो. कितीही व्यंग असो, कितीही नकारात्मकता असो, त्याच्यामधून जणू काही अमृत ढुसून बाहेर काढावं तशा प्रकारची कला एखाद्या व्यक्तीकडे असू शकते.
आणि विशेष करून हे सगळे विचार माझ्या मनामध्ये गर्दी करत असताना ते जणू काही ढग, त्याच्यामधून तिरकस असा जाणारा सॅव्ही परेरा यांच्या विचारसरणीचा तो किरण आणि त्यातून निर्माण झालेला इंद्रधनुचा गोफ म्हणजे 7 सप्तरंगी. ते सप्तरंगी इंद्रधनुष्य आत्ता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. आणि ते नक्की कुठे दडलेलं आहे? टपालकी ह्या पुस्तकामध्ये दडलेलं आहे. म्हणजे त्याच्यामधील जे जे 7 रंग आहेत ते 7 रंग आता आपण ह्या ठिकाणी उधळणार आहोत. पण तत्पूर्वी मला असं वाटतं, आजच्या दिवशी ज्या लोकसत्ताने हे सदर चालवलं, ज्या ग्रंथालयाने हे पुस्तक प्रकाशित केलं, ज्या लेखकाने हे पुस्तक लिहिलं ते आपले सॅव्ही परेरा, आणि त्यातील एक वानगी दाखल नमुना अतिशय नाट्यरित्या ज्या डॉक्टर रेबेका यांनी आपल्यासमोर सादर केला आणि जे सुंदररित्या कार्यक्रमाच्या पाठीचा कणा म्हणून आपल्यासमोर सूत्रसंचालक म्हणून मॅक्सवेल आहेत, ह्या सगळ्यांसाठी एक जोरदार मला वाटतं टाळ्यांचा कडकडाट होणं गरजेचं आहे. टपालकीचा पहिला रंग विनोद. हा विनोद जितका निखळ, नितळ आणि सात्विक तितकाच उपहासात्मक, उपरोधिक आणि अंतर्मुख करणारा असा आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सौमित्र म्हणजे किशोर कदम लिहितात त्याप्रमाणे हा पर्टिक्युलर विनोद हे उद्दिष्ट नसतंच. तो विनोद लिहिणाऱ्यांचं उद्दिष्ट असतं त्यानंतर उत्स्फूर्त उसळणारं हसू. निखळ विनोदाचं स्वतःचं असं एक सौंदर्य असतं, कारण ते हास्य उमलवत असतं. विनोदाचा संबंध तुमच्या अनकॉन्शियसशी आणि जगण्याच्या विरोधाभासाशी असतो. म्हणजे अनकॉन्शियसमध्ये सातत्याने काहीतरी चालू असतं आणि बाहेर असतो तो विरोधाभास. आता हे कोडं कसं सोडवायचं? त्यावेळेला विनोद तो बेशुद्धावस्थेतला विरोधाभास उघड करतो, मोकळा करतो. तुम्ही हलके होता, हसू लागता. ही मुक्तता हेच प्रत्येक विनोदाचं कारण असतं. आणि ते आपल्याला ह्या पुस्तकामध्ये जाणवेल की ज्या पद्धतीने डॉक्टर रेबेका ह्या ठिकाणी वाचत होत्या आणि आपल्याला आतमधून थोड्याशा गुदगुल्या होत होत्या, चेहरे थोडेसे फुलत होते, परंतु फार मोठा खळाळून हास्य वगैरे असं काही आपल्याला ह्या ठिकाणी दिसलं नाही. कारण हे जे असतं तो नर्म विनोदाचा हा एक भाग आहे. तो नर्म विनोद आतमधून सुखावतो, अंतर्मुख करतो, जीवनाला दिशा देण्याचं काम करत असतो आणि हे अहोरात्र चालू असतं. केवढं एखादं फूल उमलावं अशा प्रकारे, कुठलेही कष्ट नाहीत, कुठलेही महत् प्रयास नाहीत, अशा पद्धतीचं हे विनोदाचं कार्य असतं. मराठीत आजवर अनेक लेखकांनी विनोद हाताळलेला आहे, परंतु टपालकी ह्या पुस्तकात सॅव्ही परेराने हाताळलेला विनोद इतरांपेक्षा वेगळा आहे. आपल्या मनोगतात ते स्वतः काय म्हणतात बघा, शक्यतो तटस्थ राहून व्यक्तींपेक्षा प्रवृत्तींवर कोपरखळा मारण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणजे व्यक्ती हे टार्गेट नसतं, व्यक्तीमध्ये जी प्रवृत्ती आहे ते टार्गेट असतं. आणि ती प्रवृत्ती सगळ्यांमध्ये कुठे ना कुठे थोड्याफार प्रमाणामध्ये दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचं लेखन जास्तीत जास्त लोकांना भावत असतं. त्यांनी एक उदाहरण दिलंय बघा की 4थी सीट ह्या आपल्या पत्रामध्ये ते म्हणतात, मुंबई हे असे एकमेव शहर आहे जिथे डोक्याला पूर्ण टक्कल पडलेली माणसं देखील पॅन्टच्या खिशामध्ये कंगवा घेऊन फिरतात. अशा लोकांना मुंबईकर सोडून सगळे हसतात. फक्त मुंबईकर हसत नाहीत, कारण त्यांना ठाऊक असतो त्या कंगव्याचा खरा उपयोग ट्रेनमधला न फिरणारा पंखा सुरू करण्यासाठी. तर विनोदाची अशी ही बरीच साखर पेरणी तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये पानोपणी वाचायला आणि चाखायला मिळेल. त्यामुळे सहज वाचता वाचता आपले ओठ कधी विलग होतात, आपण किंचितसे कधी हसायला लागतो आणि हसत हसत कसे पुढे जातो. हसत हसत दात पडण्याचा प्रकार इथे मला दिसलाच नाही. हे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य. म्हणजे जणू काही एखाद्याचे दात घशात घालावे असा कुठलाही दूर हेतू लेखकाच्या मनात असावा अशी साधी शंका देखील माझ्या मनात आली नाही. एवढा हा निखळ, सात्विक, तेवढाच उपरोधक, तेवढाच उपहासात्मक असा विनोद. टपालकीचा आता दुसरा रंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती. सौमित्र म्हणजे आपले किशोर कदम ह्यांनी प्रस्तावनेमध्ये सॅव्ही परेरा ह्यांच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन कसं केलंय बघा. वेगळा उधाणलेला, उत्स्फूर्त, खळाळता, दिलखुलास,
किनाऱ्यावरलं व्यंग शोधणारा समुद्र. समुद्रच पण किनाऱ्यावरचं व्यंग शोधणारा अशा प्रकारचा समुद्र. स्वतः सॅबी परेरा काय म्हणतात बघा, आज भारतीय समाजमानाची स्थिती अत्यंत नाजूक झालेली आहे. भावनेला गळू झालेला असल्यामुळे भावना दुखावते, अस्मिता दूरवर पाहत असल्यामुळे आणि ताठ मानेने चालत असल्यामुळे ती ठेचाळते, आणि संस्कृतीला पोहताच येत नसल्यामुळे ती वितभर पाण्यातही बुडण्याचा धोका असतो. हे आपल्या संपूर्ण भारतीय समाजमानाचं चित्रण अवघ्या 3 अशा प्रतीकामध्ये त्यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. थोडक्यात लेखकाची सूक्ष्म निरीक्षण शक्ती मानवी जीवनातील विविध गोष्टींकडे पाहण्याचा एक आगळा वेगळा दृष्टिकोन वाचकाला देऊन जात आहे. ते म्हणतात की गलिच्छ उकिरडा सुद्धा विलोभनीय दिसू शकतो, फक्त नजर डुकराची असायला हवी. किंवा राणी लक्ष्मीबाई, आपण सलग वाचतो ना, पण त्यांनी टायटल कसं दिलंय, राणी प्रश्नचिन्ह, लक्ष्मी प्रश्नचिन्ह, बाई प्रश्नचिन्ह. हे वाचता बरोबरच आपल्या डोक्यामध्ये एखादं खूळ येतं की असं का केलं असेल, आणि वाचल्यानंतर त्याचं उत्तर बरोबर आपल्याला समजतं. त्यांनी त्या ठिकाणी काय सांगितलं बघा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या समस्त जरी थोडक्या असल्या बायकांची क्षमा मागून हे वाचू इच्छितो. सगळ्या बायका सारख्याच, त्या जेव्हा डिप्रेस होतात तेव्हा एक तर शॉपिंगला जातात किंवा काहीतरी खातात, आणि खायला बाकी काहीच मिळालं नाही तर नवऱ्याचं डोकं त्यांच्या हक्काचं असतं. आता मोबाईलमुळे आज माणसाच्या प्रवृत्तीत जो फरक पडलेला आहे तो नेमका टिपताना ते कलियुग रे बाबा ह्या पत्रात काय म्हणतात बघा. आपण आज झोपायला अशी जागा शोधतो जिथे मोबाईलचा चार्जर लावता येईल. आपला अख्खं आयुष्यच जणू डेटाच्या दोरीने आपण मोबाईलच्या खुंटाला टांगवलेला आहे. मोटिवेशन नावाचा एक विषय त्यांनी हाताळलेला आहे की पुस्तक, व्याख्याने, व्हिडिओज ह्यांचं फुटलेलं ते पेव पाहून आज माणसाला विटॅमिन सी आणि विटॅमिन डी ह्यांच्याबरोबर विटॅमिन एम म्हणजे मोटिवेशनची देखील फार मोठी गरज भासू लागलेली आहे. आणि हे केवढं खरं आहे आपल्या बाबतीत. भारताच्या संदर्भात ते काय म्हणतात बघा की जगभर पाण्याच्या वाफेवर इंजिन चालते, इथे आम्ही तोंडाच्या वाफेवर अख्खा देश चालवतो. आता ह्या वाक्यामध्ये काय दडलेलं आहे, फुकटची आश्वासनबाजी. तोंडाची वाफ गेलेली असते, आश्वासनाला लोक बळी पडलेले असतात आणि पुन्हा एकदा आपण त्यांना निवडून दिलेलं असतं. कधी कधी अक्षरशः की प्रेतासाठी आता स्मशानभूमी सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ, ती व्यवस्था केल्यानंतर देखील लोकांनी मतं दिलेली आहेत. अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केलेला आहे. तर हे सर्व सूचित करून निवडणुकीच्या काळात पैशाला गुरुत्वाकर्षणाचा नियम कसा लागतो आणि तो वरून खाली कसा वाहू लागतो ते एका दमामध्ये त्यांनी सांगून टाकलेलं आहे. त्यांच्या ह्या सूक्ष्म निरीक्षण शक्तीला सकारात्मक दृष्टीची देखील जोड आहे बरं का. 10 दिवसांची टूर्स आणि त्यामध्ये फोटो काढले 5000. कौसात त्यांनी टाकलेला आहे त्यापैकी 99.99% बायकोचे फोटो. परंतु हे सगळं बघितल्यानंतर कोणताही नवरा वैतागून गेला असता. पण ते काय म्हणतात बघा, एरवी जी आपली बायको 24 तास कशा ना कशासाठी फुरंगटून बसलेली असते, तिने 10 दिवसात फोटोसाठी का होईना जवळजवळ 5000 वेळेला स्माईल दिलं. हे काही कमी आहे का? तर अशी ही सूक्ष्म निरीक्षण शक्ती हा दुसरा रंग. तिसरा रंग चिंतनशील विद्वत्ता. किती सुंदर असं कॉम्बिनेशन आहे बघा की विद्वान आणि चिंतनशील, अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन. पहिलंच त्यांच्या मनोगतातील वाक्य बर्ट्रन रसेल ह्या तत्ववेत्यांचे हे वाक्य आहे, अविचारी माणसे ठाम असतात आणि विद्वान गोंधळलेले असतात. हे केवढं कटू सत्य आहे बघा, आणि ही खरी आपली समस्या आहे. अशा विधानाने त्यांनी आपल्या मनोगताची सुरुवात केली आणि मग स्वतःविषयी काय बोलले आहेत बघा. वयाबरोबर शहाणपण येतं असं म्हणतात, पण माझ्या बाबतीत वय एकटंच आलेलं दिसतं. स्वतःवरती अशा प्रकारचा विनोद करणारा माणूस जो असतो तो खऱ्या अर्थाने विनोदी असतो स्वतःच्या विषयी.
असे जरी ते म्हणत असले तरी आपलं शहाणपण सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे असल्यामुळे त्याचे पुरावे देता येत नाहीत. त्यांच्या लेखनावर विद्वानाच्या गंभीरतेची झाक दिसत नाही. म्हणजे जणू काही खूप चेहरा गंभीर ठेवलेला आहे, लिखाण केलेलं आहे अशी गंभीरतेची झाक दिसत नाही. मात्र जवळजवळ प्रत्येक वाक्यातून त्यांच्या विद्वत्तेचं तेज मात्र स्पष्टपणे झळकतं. त्यातच विद्या विनयन शोभते ह्या उक्तीनुसार ते स्वतः काय म्हणतात बघा. देवाने मला रूप, अक्कल, पैसा, नशीब हे सारं सोनाराच्या तागडीत तोलून दिलं असलं तरी कुतूहल देताना मात्र भंगारवाल्याकडच्या स्प्रिंगच्या काटाचा वापर केला असावा. हे सगळं सुचण्यासाठी एकीकडे विद्वत्ता आणि दुसरीकडे त्याला चिंतन ह्याची गरज असते. त्याचा सुंदर असा संगम. आकाशातल्या आणि जन्मकुंडीतल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह त्यांना सर्वश्रेष्ठ वाटतो. रिलेटेड नाहीत अशा प्रकारची परिस्थिती असण्याची शक्यता असते. असे आयुष्याचे तत्वज्ञान थोडक्या शब्दात ते मांडतात. आणि मग भाकरीचा चंद्र शोधायला रॉकेट घेऊन निघालेल्या मानवाने बालपणीची आवडणारी दिवाळी मात्र मागे धर्तीवरच राहू दिली ह्याविषयी ते खंत व्यक्त करतात. आनंद हा एखादी गोष्ट मिळवण्यात नसून ती गोष्ट मिळवण्यासाठी माणूस जी धडपड करतो त्याच्यामध्ये असतो अशी त्यांची धारणा. म्हणून ते सांगतात की भरभरून केलेल्या शॉपिंगने एक वेळ घर भरून जाईल, परंतु त्यातून मिळणारा आनंद मात्र थर्मल पेपरच्या शॉपिंग बिलावरून शाई उडून जाईस्तोवर टिकत नाही असे ते परखडपणे सांगतात. गुड मॉर्निंग ह्या पत्रामध्ये देण्यात आलेले SMS हा तर त्यांच्या विद्वत्तेचा कळस दाखवणारे आहेत. ह्या सर्वांमध्ये कोरडी विद्वत्ता नाही, आपल्याला अंतर्मुख व्हायला लावणारी व्यावहारिक सूज्ञता त्याच्यामध्ये दडलेली आहे. उदाहरणार्थ, मार्च महिन्यात सुरू झाला की सोशल मीडियावर महिला दिनाचे मेसेज दुथडी भरून वाहायला सुरुवात होते. हे त्यांचं निरीक्षण. आता त्याच्यावरचं चिंतन बघा. पण हे मेसेज पाठवणाऱ्यांपैकी किती लोक आपल्या घरच्या कामवालीला महिला दिनाची सुट्टी देतात? महिला दिन काय फक्त आपल्या बायकोचा असतो? तो गरीब कामगार बायकांचा नसतो? एवढा असा परखड सवाल ते त्या ठिकाणी विचारतात. परंतु त्या परखडपणाच्या वृक्षाभोवती कोमल तरलतेची कोवळी वेलही बिलगलेली दिसून येते. ए रे घना ह्या पत्रातील पावसावरचे त्याचे चिंतन मला व्यक्तिशः फार भावलेलं आहे. ते कसं लिहितात बघा. पाऊस आकाशात नसतोच रे, तो आपल्या आत खोलवर दडी मारून बसलेला असतो. दिवसभर, वर्षभर, आयुष्यभर आपण आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला तरी दिसत नाही, जाणवत नाही, भिजवत नाही. मात्र जेव्हा आभाळ भरून येतं तेव्हा ओलेती संततधार लागते, तेव्हा आतला पाऊस उसळी मारून बाहेर येतो. मग नवे कोंब फुटतात, नवे धुमारे येतात, नवी पालवी येते. सगळा आसमंतच कसा हिरवागार होऊन जात असतो. म्हणजे ह्या ठिकाणी एकीकडे विद्वत्ता आणि दुसरीकडे त्याच्यावरती केलेलं हे चिंतन हा तिसरा रंग. चौथा रंग विषयांची विविधता. लेखकाची विनोदी वृत्ती, त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि त्यांची सजग चिंतनशीलता ह्यांच्या बळावर त्यांनी टपालकी ह्या पुस्तकात 30हून अधिक विषय हाताळलेले आहेत. जीवन आणि जगणे ह्याच्यातला फरक माणसाला समजू शकेल अशा प्रकारचं हे लेखन आहे. तर जीवन आणि जगणे हे मुख्य विषय जर धरले तर त्या मुख्य विषयाशी संबंधित असलेली ही सगळी वलये सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, भावनिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि तात्विक हे सगळे विषय समजून घेत असताना आपण कधी रसिक आणि महारसिक होऊन जातो ते आपल्याला देखील कळत नाही. अधूनमधून विषयांतर होत असलेलं देखील त्यांनाही जाणवतं आणि वाचकाला देखील जाणवतं. त्यावेळेला चटकन मूळ पदाकडे येण्याची विशेष कसब आणि कौशल्य त्यांच्या लेखनामध्ये मला जाणवलं. विषय तरी कसे बघा. शाळा, खेळ, पाऊस, गाव, मैत्री, आळस, व्यायाम, बालपण, वेकेशन, रेल्वे प्रवास, मोबाईल, गरबा, गणपती, सर्व समावेशक अशी वृत्ती एखाद्या माणसाकडे कशी असू शकते त्याचं हे सुंदर चित्रण आहे. आणि एवढं सगळं करत असताना जेव्हा आपण हे वाचन करायला लागतो तेव्हा ते वाचन संपल्यानंतर देखील त्या तंद्रीतून आपण बाहेर आलेलो नसतो. आणि विशेष म्हणजे हे विवेचन इतके हलके फुलके की कोणीतरी आपल्या चेहऱ्यावरून, मेंदूवरून,
हृदयावरून आणि मनावरून अलगदपणे मोरपीस फिरवत असल्याचा भास होतो. हे ह्या लिखाणाचं वैशिष्ट्य मला जाणवलं. उदाहरणार्थ, मला शाळेत जायचं आहे, जाऊ दे नवं. ह्या पत्राचा शेवट करताना ते काय लिहितात बघा. आपले फक्त शरीर शाळेतून शिकून बाहेर पडले आहे आणि पोटासाठी राबू लागले आहे. मन अजून तिथेच बसलंय ठाण मांडून ओल्या दमट बेंचवर कायमचं एक विद्यार्थी बनून. म्हणून आपण विद्यार्थी बनून अजून ह्या ठिकाणी ह्या बेंचवर बसलेलो आहोत. अजूनही आपल्यामधला तो विद्यार्थी मेलेला नाही, त्याची जाणीव ते आपल्याला त्या ठिकाणी करून देतात. मोबाईलने मुलाच्या जीवनात जी काही बरी वाईट क्रांती घडवून आणलेली आहे त्यावर टपली मारत ते काय म्हणतात बघा. पोरं दिवसभर हातातल्या मोबाईलमध्ये बिझी असल्याने आपल्याकडे काही मागत नाहीत, आपल्याला काही सांगत नाहीत आणि आपण काही सांगायला गेलो तरी लक्ष देत नाहीत. ही मोबाईलने केलेली त्यांच्या जीवनातील एक क्रांती आहे. फ्रेंडशिप ह्यावरती टिप्पणी करताना ते आपल्याला हळूच गुदगुल्या करतात आणि आपला चेहरा फुललेला असताना चटकन आपल्याला अंतर्मुख करायला लावतात. कारण मित्रत्वाचे 3 प्रकार ते सांगतात. आपली वाट पाहणारे, आपल्याला योग्य वाट दाखवणारे आणि आपली वाट लावणारे. टपालकीचा 5वा रंग लक्षवेधी आणि कल्पक अशी शीर्षकं. आतापर्यंत तुम्ही काही शीर्षकं ऐकलेली आहेत, पण पुस्तकाचं नावच आहे टपालकी, म्हणजे टपाल, पोस्ट कार्ड हा विचार डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेला आहे. परंतु एकीकडे टपाल पण दुसरीकडे टपली, अशा दोघांचा एकत्र मेळ घालून त्यांनी टपालकी हे नाव त्या ठिकाणी सुंदररित्या आणलेलं आहे. म्हणून जरी ते पोस्ट कार्ड इतिहास जमा झालं तरी टपालकी मात्र अजरामर होऊ शकणार आहे. कारण त्याच्यामधलं सौंदर्य त्यांनी त्या ठिकाणी टिपलेलं आहे. अगदी मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत आपल्याला हे जाणवतं की प्रत्येक पत्राचं शीर्षक लक्षवेधी, सूचक आणि कल्पक. त्यातल्या त्यात 4थी सीट रेल्वे गाडीतल्या प्रवासाकडे बोट दाखवते. राणी लक्ष्मीबाईविषयी आत्ताच आपण ऐकलेलं आहे की ही सगळी प्रश्नचिन्ह कोणासाठी, किंवा दिवस बहिऱ्याचे आहेत हे तुम्ही ऐकल्याबरोबर तुमच्या मनामध्ये एखादा विचार आला असेल, रात्र वैरेची आहे, म्हणजे चटकन असा विचार यावा अशा प्रकारचं ते शीर्षक. किंवा लेझिस्थान झालाच पाहिजे, लेझी आळस ह्या विषयावरती असलेलं चिंतन आहे. जिम्नॅस्टिक विषय आता आपण ऐकलेलंच आहे. आनंदी आनंद गडे, ताबडतोब कोण आठवतात आपल्याला? बालकवी. परंतु त्यांनी शीर्षक कशा पद्धतीने लिहिलंय बघा. आनंदी आनन दगडे, आनंदी आनंद दगडे. तर अशा प्रकारे संधिकाली ह्या आशा अशा प्रकारचं गाणं आपण ऐकलेलं आहे. त्याचा विपर्यास करून ते सांगतात बंदीकाली ह्या आशा. चिंतन कशावर आहे? कोरोना महामारीवर. अशा प्रकारे एकंदरीत सगळी जी शीर्षकं आहेत ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये देखील त्यांची कल्पकता आहे. मी पुन्हा येईन, तुमच्या डोक्यामध्ये घंटा वाजली असेल तर ते शेवटचं चॅप्टर वाचत असताना देखील आपल्याला जाणवतं की हे नक्की कोणाच्या मनातील स्वप्नाला हुलकावणी देणारे आहेत. टपालकीचा 6वा रंग मराठमोळेपणा. मराठी नामशेष होत आहे अशी आवई मी गेली 25 वर्षे ऐकत आहे. परंतु मराठी काही संपत नाही, उलट ती नव्या नव्या रूपामध्ये वाचकांसमोर वाजत गाजत हजर होत आहे. जोपर्यंत सॅबी परेरा सारखे लेखक आहेत, ग्रंथाली सारखे प्रकाशक आहेत, लोकसत्ता सारखी वृत्तपत्रे आहेत, तुम्हा आम्हा सारखे चोखंदळ वाचक आहेत, तोपर्यंत मराठी काही मरणार नाही. ती दिवसेंदिवस समृद्ध होत राहील आणि ताठ मानेने आणि उजळ माथ्याने ह्या जगात वावरत राहील. म्हणून सुदेश भाऊ, चिंता करायची गरज नाही, आपल्याला भरपूर कार्य करायचं आहे ह्या क्षेत्रात. टपालकीमधील लेखन बरेचसे मराठमोळे झालेले आहे. लेखकाने मराठी भाषेचं सौंदर्य जोपासत असतानाच अधूनमधून तिला इंग्रजीचा मुलामा देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही उदाहरणं बघूया. खेड्यातल्या लोकांसाठी शेतातलं पीक आणि वावर जितकं महत्त्वाचं असतं तितकाच मुंबईच्या लोकांना पीकावर महत्त्वाचा असतो.
रोमहर्षकची पुढची पायरी म्हणजे इटली हर्षक अनुभव. बाकी दुनिया गेली फॅट फ्री ऑलिव्ह ऑइल लावत. आताच ते तुम्ही ऑलरेडी ऐकलेलं आहे. आपण म्हणतो नाचता येईना अंगण वाकडे, इथे ते म्हणतात नाचता येईना अंडे वाकडे. किंवा जैसे ज्याचे कर्म तसे त्यांना देतो फळ भगवंत, असं जे वचन आहे त्याचं त्यांनी कसं रूप केलेलं आहे बघा. जैसे ज्याचे कॅरम तैसे कवर देतसे ईश्वर. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांचा त्यांनी खेळ त्या ठिकाणी केलेला आहे. टपालकीचा आता शेवटचा रंग चौफेर वाचन, आणि हे विशेष करून लेखकाला लागू पडणारं. आपण आतापर्यंत जी काही उदाहरणं पाहिली त्यावरून लेखक श्री शाबी परेरा ह्यांचं वाचन किती अफाट आणि चौफेर आहे त्याचा प्रत्यय आपल्याला आला असेल. विविध लेखक, तत्त्वज्ञ, कवी, व्याख्याते आणि विचारवंत ह्यांच्या विचारांचं मिश्रण किंवा रसायन त्यांच्या नसानसात आणि रोमारोमात भिनलेलं असल्याचं जाणवतं. त्यातही उपमा अलंकार हा त्यांच्या लेखनशैलीचा गुणविशेष म्हणावा लागेल. काही उदाहरणं बघूया. गुटखा आणि दारू अशा बंदी असलेल्या वस्तू देवासारख्या असतात, मिळतात सगळीकडे, दिसत मात्र कोणालाच नाहीत. किंवा आपल्याकडच्या परीक्षा ह्या गर्लफ्रेंड सारख्या असतात, एका पाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती करतात. त्यांच्याकडून आपल्याला काय नक्की अपेक्षा आहे ते कळायला मार्गच नसतो. सारखी संदर्भासहित स्पष्टीकरण देत राहावी लागतात, आणि इतकं सारं करूनही रिझल्ट काय तर निकाल. पुस्तकात बऱ्याचशा शाब्दिक कोट्या देखील करण्यात आलेल्या आहेत. एक कोटी पोटात दुखण्याविषयी आहे. ते म्हणतात की मी काही खाल्लं तर माझ्या पोटात दुखतं, आणि मी जर नाईलाजाने उपाशी असताना दुसऱ्यांनी खाल्लं तर माझ्या पोटात जरा जास्तच दुखतं. किंवा चीनच्या मालावर बहिष्कार टाकायचे ठरले तेव्हा देशद्रोही ठरण्याच्या भीतीने आम्ही जेवणात चिंच खायची देखील सोडून दिली. तर अशा प्रकारे सप्तरंगी इंद्रधनुचा गोफ आम्हा वाचकांच्या हाती दिल्याबद्दल सॅबी तुमचे आभार आणि हार्दिक अभिनंदन. तुमच्या हातून अशीच अनेकानेक पुस्तके लिहून होत हजारो वाचकांच्या मनाहृदयातील उदात्त विचारांचे दीप प्रज्वलित करण्यास तुम्हाला प्रेरणा मिळो, शक्ती लाभो. मी पुन्हा येईन ह्या तुमच्या शब्दांना जागण्यास परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो, हीच तुम्हाला प्रार्थनापूर्वक सदिच्छा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. टिंबर्जननी वैश्वीकरणाची जी व्याख्या केलेली आहे की रिमूव्हल ऑफ ऑल इकॉनॉमिक हिंड्रन्सेस, ती व्याख्या आपण ग्राह्य धरलेली आहे. आणि आपल्या वेदपरंपरेने जी आपल्याला व्याख्या दिलेली आहे, सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, ती व्याख्या आपण बाजूला सारलेली आहे. तर त्या व्याख्येतून सॅबीजींनी जे लेखन केलेलं आहे त्याचा वेध घेऊन फादरांनी अत्यंत सुंदरपणे विश्लेषण केलं. म्हणजे खरोखर सांगतो की मनुष्यपुत्राचं दैवी रूप पाहून पालथ्या पडलेल्या योहानासारखी माझी अवस्था झाली. एकदा असं झालं, फादर दिब्रिटोनचं सुबोध बायबल वाचलं आणि त्याचा उपसंहार वाचून झाल्यानंतर फादरांना सांगितलं, फादर काय सुंदर लिहिलेलं, खरोखर मनुष्यपुत्राचं दैवी रूप पाहून पालथ्या पडलेल्या योहानासारखी अवस्था झाली. त्यानंतर जॉन ऑफ आर्क हे फादर कोरियांचा लेख वाचला, त्यांना पण तीच कमेंट दिली. आणि फादर अँड्रू भेटलेले, त्यांना सांगितलं, फादर आपलं आदिवासींसाठी केलेलं कार्य पाहून मनुष्यपुत्राचं पुढे. एका कार्यक्रमादरम्यान ह्या त्रिमूर्तींना मी एकत्र पाहिलं. सहज त्यांच्या बोलचालीमध्ये माझं नाव ऐकलं आणि जरा कान टवकारले. तर फादर कोरिया बोलले, तो मॅक्सवेल काय सुंदर वाक्य रचना करतो, म्हणाला की तुमचा लेख वाचून मनुष्यपुत्राचं समजून घ्या. दिब्रिटो बोलले, मला पण असंच बोललेला. फादर अँड्रू बोलले, याला आता मनुष्यपुत्राचं दैवी रूप दाखवायलाच लागेल. पण फादर, खरोखर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा आमची स्थिती तशीच होते. आणि आज आम्हा गंभीर लेखकांचे आदर्श लोकांना इतके हसवतील हे पाहून खरोखरच मनुष्यपुत्राचं जाऊ द्या. सॅबीजींनी जेव्हा मला आभार प्रदर्शनाचा देखील कार्यभार सांभाळायला सांगितलं तेव्हा मी त्यांना चेहऱ्यावर अत्यंत विनय आणि त्यागाच्या भावना आणून सांगितलं की हा तुमचा मान आहे. आता यामध्ये विनय असं काही नाही, त्याग तर अजिबातच नाही. तुम्हाला म्हणून सांगतो की ह्यामागचं खरं कारण काय आहे
की मी जर आभार प्रदर्शनाचं कार्यभार सांभाळला तर माझी ओळख कोण करणार आणि माझे आभार कोण मानणार. तर हे त्यामागचं कारण आहे. तर आभार प्रदर्शन आणि आजच्या सत्काराला हा एक प्रकारचा सत्कारच आहे, साहित्यिक सत्कार आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मी सॅबी दादांना आता विनंती करतो. नमस्कार. तुम्हा सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज या कार्यक्रमासाठी माझ्या विनंतीला मान देऊन आलेले फादर रॉबर्ट, ग्रंथालयाचे सुदेश हिंगलासपूरकर सर आणि त्यांचे सहकारी इथे आलेले आहेत, त्या सर्वांचे मी आभार मानतो. सुरुवातीलाच तुम्ही सर्व देखील आज या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. या मॅक्सवेलने मगाशी म्हटलं काहीतरी सूत्रसंचालनाबाबतीत. मॅक्सवेल जेव्हा गाण्याचे कार्यक्रम करतो तेव्हा मध्ये मध्ये मी बोलतो, सूत्रसंचालक असतो. म्हणून आज माझ्या कार्यक्रमामध्ये मध्ये मध्ये बोलून बदला घेण्यासाठी तो आलेला आहे. मी काय विनंती केली. मित्रो, कोरोनाने लादलेल्या मर्यादेमुळे या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असलेल्या बऱ्याच जणांना आपल्याला आज समाविष्ट करता आलं नाही. आपण ठराविक लोकांनाच निमंत्रणं पाठवली. त्याबद्दल ज्यांना आम्ही निमंत्रणं पाठवली नाहीत त्या सर्वांचे सुरुवातीलाच मी क्षमा मागतो. तुम्ही सर्वजण आमची अडचण समजून घ्याल अशी आशा आहे. मी माझे मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी काही लोकांचे आभार मानू इच्छितो. कुटुंबाचे आभार मानण्याची गरज नाही. कुटुंब आपल्याला सहाय्य करतं, निदान त्रास देत नाही, म्हणून आपण लिहू शकतो. तेव्हा माझे आईवडील, बायको, दोन्ही मुली, माझी बहीण या सर्वांचा मी आभारी आहे. आज मी आणि माझ्या सोबतीचे जे कोणी लिहिणारे आहेत वसईतले, हे सर्वजण सुवार्थेने आणि फादर दिब्रिटो यांनी वसईची जी साहित्यिक मशागत केलेली आहे त्या साहित्यिक मशागतीला आलेलं फळ आहे. त्यामुळे मी सुवार्थाचे आणि फादर दिब्रिटो यांचे आभार मानतो. मी सोशल मीडियावरती लिहायला लागल्यानंतर सर्वात प्रथम मला ज्याने कोणी हेरलं आणि आपल्या बिगोल या पोर्टलच्या माध्यमातून मला महाराष्ट्राच्या समोर आणलं त्या श्री वरिष्ठ पत्रकार मुकेश माचकर यांचे देखील मी आभार मानतो. पत्रकार दिनेश गुने हे फेसबुकवरती माझे फ्रेंड झाले. त्यांनी माझ्या पोस्ट वाचल्या, त्यांना आवडल्या आणि त्यांना लोकसत्तातलं एक सदर मी लिहावं ही जबाबदारी त्यांनी मला दिली. इतकं मला केपेबल त्यांनी समजले. याबद्दल मी श्री दिनेश गुने यांचा देखील आभारी आहे. त्यानंतर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर, लोकरंग पुरवणीचे रवींद्र पाथरे सर आणि माझे सगळे लेख माझ्या पाठी लागून वेळेत लिहून घेण्याचं आणि लिहून झाल्यानंतर सगळ्यात पहिली प्रतिक्रिया देण्याचं काम ज्या पत्रकार मैत्रिणीने केलं ती लता दाभोळकर, हिचे देखील मी आभार मानतो. माझ्या लेखाच्या सोबती जेव्हा तुम्ही लोकसत्तामध्ये पाहिलं असतील आणि या पुस्तकात देखील आहेत जी चित्र आहेत, म्हणजे त्या लेखाचा आत्मा ज्या चित्रातून दिसतो अशी चित्र अगदी थोड्या वेळात काढण्याचं काम चित्रकार मित्र निलेश जाधव यांनी केलेलं आहे. निलेशचे मी हार्दिक आभार मानतो. ह्या लेखांचं पुस्तक व्हावं असं मला वाटत होतं आणि छोटे मोठे प्रकाशक माझ्या संपर्कात देखील होते. पण अशा वेळेस स्वतःहून पुढाकार घेऊन फ्रान्सिस डिमेलो सर यांनी ग्रंथालयाकडे माझी शिफारस केली. त्यांच्या शब्दामुळेच मी ग्रंथालयापर्यंत पोहोचलो. त्यामुळे मी डिमेलो सरांचा जाहीर आभार मानतो. ग्रंथालयाचे सुदेश हिंगलासपूरकर सर, धनश्रीताई, गांगल सर आणि त्यांच्या टीममधल्या सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो. त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये मला वचन दिलं होतं की आता कोरोना असल्यामुळे आम्ही काही पुस्तकाचं प्रकाशन करीत नाही, परंतु जेव्हा केव्हा हे ओपन होईल तेव्हा सर्वात प्रथम तुझं पुस्तक प्रकाशित करू असं त्यांनी मला वचन दिलं होतं. आणि आपल्या शब्दाला जागलेत आणि आपल्या कीर्तीला साजेसं असं देखणं पुस्तक त्यांनी सादर केलं आहे. त्याबद्दल मी ग्रंथालयाचे आभार मानतो. माझ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणारे
आपल्या महाराष्ट्राचे लाडके कवी सौमित्र किंवा अभिनेते किशोर कदम माझे चांगले मित्र आहेत आणि मी त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी सांगितलं तुझ्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिणार. इतकेच नव्हे तर ते प्रकाशित झाल्यानंतर त्याच्यावरती मी एक काहीतरी एकांकिका किंवा एकपात्री प्रयोग देखील करणार असं त्यांनी सांगितलं आणि सुंदर प्रस्तावना लिहून दिली. त्याबद्दल कवी सौमित्र यांचा मी आभारी आहे. कलर्स टीव्हीचे बिझनेस हेड दीपक राज्याध्यक्ष ज्यांनी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्या दिवशी पुस्तकावरती सुंदररित्या बोलले देखील, त्यांचा देखील मी आभारी आहे. आज या लोकार्पण कार्यक्रमासाठी ही जागा देणारे आणि केवळ जागा दिली नाही तर हा आपला स्वतःचाच कार्यक्रम आहे असं समजून मदत करणारे, हवी ती कष्टाची कामं देखील करणारे अँड्रू सर, डॉमिनिक रुमाव साहेब, या दोघांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी फोटोग्राफी करणारे, व्हिडिओ शूटिंग करणारे सरोज आणि विजय रॉड्रिक्स, साऊंड सिस्टीम सांभाळणारे यांचा मी आभारी आहे. आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम आयोजित करणारे माझे मित्र प्रशांत आणि ब्रिनल रॉड्रिक्स, नोएल डिब्रिटो, रिक्सन तुस्कानो, सुनील रॉड्रिक्स निर्मळ, मोजेस परेरा, सुनील आणि सबीना मचाडो, निक्सन रॉड्रिक्स, अमित रॉड्रिक्स, मॅक्सवेल लोपिस, डॉक्टर रिबेका दोडती, या सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे. तुम्ही सर्वजण इथे आलात तर तुमचे आभार न मानून चालणार नाही. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण रसिक इथे आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे देखील मी आभार मानतो. मित्र हो, या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबईला झाला असताना देखील हा लोकार्पण करण्याचा घाट कशासाठी असा प्रश्न काहींना पडला असेल. ही आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना आहे पुस्तक प्रकाशन, आणि ही घटना वसईला आपल्या लोकांसोबत शेअर करण्यात एक वेगळाच आनंद आहे. आपल्या वसईचा एकंदर माहोल सुशेगात आहे. कोरोना असो की आणखी काही, आपण वसईकर नेहमीच आनंदात असतो, हसत असतो, उत्साही असतो. मागे माझा एक मित्र राहुल बनसोडे मला म्हणाला की वसईतले लोक नेहमीच इतके आनंदी आणि उत्साही दिसतात की कुणीतरी इथल्या हवेत किंवा पाण्यामध्ये भांग मिसळली असल्याचा मला डाऊट येतो. मी त्याला म्हटलं की आमच्या वसईची माणसं बाहेरून नाही तर अंतकरणातून आनंदी आहेत. म्हणजे असं आहे की समजा आमच्या हातात दुधाचा ग्लास आहे आणि दुधाचा ग्लासातून दूध सांडलं तर सांडलेल्या दुधाचं दुःख करण्यापेक्षा जे काही सांडलं तो द्रव विस्की नव्हता याचा आम्हाला आनंद होतो. मित्र, आजकाल सोशल मीडियाच्या अतिवापराचे आबालवृद्धावर झालेल्या परिणामाचे दाखले देत सोशल मीडियाला नावे ठेवण्याची फॅशन आहे. पण आज मला लेखक म्हणून जी काही ओळख मिळालेली आहे त्यात फेसबुक, व्हॉट्सॲप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे बाकी सगळ्यांचे आभार मानले आणि मार्क झुकेरबर्गचे आभार मानायचे राहून गेले, त्याचेही मी आभार मानतो. म्हणजे असा कार्यक्रम इंटरनॅशनल झाल्यासारखं वाटेल. खरं म्हणजे हा सोशल मीडिया आला म्हणून 4 लोक मला ओळखायला लागले. कारण मध्यंतरीची म्हणजे 2000 ते 2010 हे 10-1 वर्ष मी लिहिणं जवळजवळ सोडलेलंच होतं. पण सोशल मीडिया आला आणि 4 लोक मला ओळखायला लागले. त्याच्या आधी कुणाच्याच खिचगंटीत नसलेल्या मला आपला जन्म केवळ जनगणनेसाठी झाला असेल काय अशी शंका यायची. माझ्या लेखणीत आणि माझ्यासोबतचे जे वसईचे इतर लेखक आहेत त्यांच्या लेखणीत एक प्रकारचा तिरकसपणा आहे असं बऱ्याच लोकांकडून ऐकायला येतं. मला एक अशी शंका आहे की 18व्या शतकातील वसईच्या लढ्यात चिमाजी आप्पाच्या फौजेसोबत पुण्याची माती वसईच्या मातीत येऊन मिसळली असणार, त्याचा हा परिणाम असावा. लहानपणी खेळताना मी खाल्लेली माती आणि नंतर वेळोवेळी व्यवहारात खाल्लेली माती, यामुळे मी खऱ्या अर्थाने या मातीतला लेखक आहे. थोडक्यात काय तर माझं लिखाण हे वसईच्या, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या मातीतलं आहे. हे थोडंसं तिरकस जरूर आहे पण इटालिक नाही आहे. मला गंभीर, दुःखी किंवा वेदना मांडणारं लिहिता येत नाही अशातला भाग नाही. पण जगात ऑलरेडी इतकी दुःख आहेत की आपल्या लिहिण्याने कुणाचे तरी 2 क्षण आनंदी व्हावेत हीच माझी माफक अपेक्षा असते. पुलंनी म्हटल्याप्रमाणे जन्म आणि मृत्यू या दोन्हीच्या तावडीत सापडून नियतीने चालवलेली आपली फसवणूक पाहिली की 4 घटका
आपुलकीने भोवती जमणाऱ्याची हसवणूक करण्यापलीकडे आपल्या हाती काय आहे? मी ज्या प्रकारचा विनोद लिहितो त्याला इंग्रजीमध्ये सटायर म्हणतात, मराठीत उपहास म्हणतात आणि आपल्या रांगड्या भाषेमध्ये त्याला टोमणे मारणे म्हणतात. टोमणे मारण्याची कला ही आपल्याकडे बदनाम झालेली असली तरी अगदी सखोल विचार केल्यानंतर माझं असं ठाम म्हणणं झालेलं आहे, ठाम मत झालं आहे की ज्या कुणी सर्वप्रथम हातातलं शस्त्र टाकून दिलं आणि त्याऐवजी टोमणा मारला तोच खरा मानवी सभ्यतेची मुहूर्तमेढ मेढ रेवणारा माणूस. तुम्हाला सांगतो, मध्यंतरी आळशी माणसाच्या जीवनावरती मी लेजिस्तान झालाच पाहिजे म्हणून एक लेख लिहिला, ज्यांचा मगाशी फादरांनी उल्लेख देखील केला. लेख तसा गमतीशीर आहे, म्हणजे आळशी माणसाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला लेख आहे. तर या लेखावरून देखील, म्हणजे हा लेख जेव्हा प्रसिद्ध झाला तर या लेखावरून मी लेजिस्तान झाला पाहिजे, म्हणजे एक वेगळा देश झाला पाहिजे असं लिहिलं आहे. म्हणून मला की टीका करणारी, आरोप करणारी, तू देशद्रोही आहेस असं सांगणारे ईमेल आल्या. तर इतके आपलं म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं समाज मन इतकं नाजूक झालेलं आहे की गमतीत मी म्हणतो लेजिस्तान, आळशी लोकांचा एक देश झाला पाहिजे. तर मला देशद्रोही म्हणणारी ईमेल आली आणि पुन्हा असं काही लिहिलं तर त्याचे परिणाम गंभीर होतील असं त्याने ईमेलच्या शेवटी लिहिलेलं होतं. माझ्या एका फेसबुक पोस्टमध्ये मी आपली मराठी म्हण वापरली होती की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. तर त्यातल्या गाय या शब्दावरती ऑब्जेक्शन घेणारा एक माणूस निघाला. त्यांच्या भावना दुखावल्या. तर म्हणजे मी आता एक धसकाच घेतला या लोकांचा. मी आता असं ठरवलं आहे की भविष्यात या म्हणीच्या अर्थाचं मला काही लिहायचं झालं तर मी लिहिणार आहे की बाई, गृहिणीच्या शापाने मुंगीला डायबिटीज होत नाही. मी तसा कायमस्वरूपी विरोधी पक्षाचा माणूस आहे. सरकार कुणाचंही असो, मला माझ्या लिखाणातून त्याच्यात कारभारातील वैगुण्यावर बोट ठेवायला, त्याच्यावर टीका करायला आवडतं. सत्तेत असलेल्यांची तळी चाटणारे, त्यांच्या सगळ्याच बऱ्या वाईट निर्णयाचं समर्थन आणि कौतुक करणारे आजूबाजूला खूप लोक आहेत. अशावेळी आपल्यासारख्या कुणाला तरी बॅलेन्स करण्यापुरता तरी विरोधात बोलावे लागते. ही जबाबदारी मी माझ्या परीने आणि माझ्या पद्धतीने या लेखाद्वारे, या पुस्तकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या लोकसत्तातील सदराला तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे भरघोस प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद या पुस्तकाला देखील द्याल. तुम्ही सर्वजण तर पुस्तक घ्यालच, परंतु हे पुस्तक तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना रिकमेंड देखील करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचेल असे बघाल अशी मला आशा आहे. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण इथे आलात आणि या कार्यक्रमात माझ्या आनंदात सहभागी झालात, याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. थँक्यू. धन्यवाद सॅबी दादा. आपल्या लिखाणावर आम्ही प्रेम केलेलंच आहे आणि आता माझी आपणाला एक विनंती आहे की सदू धांदरफळे यांची पत्रं आम्ही वाचली, परंतु त्या पत्रांना दादू गावकर यांनी जी पत्रं पाठवलेली आहेत ती देखील आम्हाला वाचायची आहेत. तर ती लवकरच आमच्यापर्यंत घेऊन या. आणि मी तुमचे आभार मानतो की आज तुम्ही मला सूत्रसंचालन करण्याची संधी दिली. हे सूत्रसंचालन करण्याचे काही फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे स्वतःच सूत्रधार असल्याने जरी बोलणं लांबलं तरी मध्ये चिठ्ठी टाकणार कोण नसते. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला काय एका कोपऱ्यात बसवून ठेवलं असं रडगाणं देखील हवं तितकं गाता येते. तर हा हास्यरस आहे, तो काही आम्हा गंभीर लेखकांना परवडणारा नाही. तर मी आता हास्यरसाच्या दुनियेतून पुन्हा बाहेर येतो आणि माझ्या गंभीर रसाकडे येतो. गुरुमाऊली संत ज्ञानेश्वर यांनी भगवद्गीतेच्या 700 श्लोकांवर 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी ही टीका लिहिली आणि त्यानंतर त्यांनी विश्वात्मक परमेश्वराकडे अखिल मानवजातीसाठी, अखिल प्राणीमात्रांसाठी एका प्रसादाचं दान मागितलं. या पसायदानामध्ये त्यांनी सर्वप्रथम मागणं जे केलं ते खलपुरुषांसाठी, त्यांच्या मनाचा वाकडेपणा नष्ट होऊ ही त्यांची पहिली विनंती होती. त्यानंतर या पृथ्वीवर सज्जनांचं राज्य यावं, वैष्णवाचं राज्य यावं, त्यामुळे त्यांनी काही सज्जनांची मागणी केली. हे सज्जन कसे असावेत तर ते चंद्रासारखे शीतल असावेत, परंतु अलांछित असावेत, त्यांच्यावर लांछन नसावं. ते सूर्यासारखे तेजस्वी असावेत,
परंतु तापही नसावेत. ते अमृताचे चालते बोलते महासागर असावेत. तर अशा सज्जनांची मागणी गुरुमाऊली ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून केली होती. त्या पसायदानाचे 3 श्लोक गाऊन मी या कार्यक्रमाचा शेवट करत आहे. चला कल्पतरूंचे आरभ, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.